आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। मुंबईचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी आणि महिलेसाठी राखीव आहे। गेल्या वेळेलाही खुल्या प्रवर्गासाठी आणि महिलेसाठीच मुंबईचं महापौर पद राखीव होतं आणि या वेळेलाही तशीच पद्धत पुन्हा एकदा मुंबईसाठी आलेली आहे। त्यामुळे गोंधळ मोठ्या प्रमाणात मंत्रालयात झालेला आहे। काही ठिकाणच्या आरक्षण सोडतीनंतर आक्षेप नोंदवले जात आहेत आणि त्यामुळेच गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। विशेषतः मुंबई महिला ओबीसी वो चिट्ठी नहीं डाली, अभी तक महिला ओबीसी नहीं हुई है। महिला ओबीसी झालेली नाही, हा ओबीसी नाही झालंय। 2019 2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच। म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले, ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? का 2 ओपन कॅटेगरी ओबीसी वर अन्याय केला। ओबीसी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एसटी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता। रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसी ची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? 2017 2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे। पक्षाचं माइंडेड बघून काढलंय, मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढले, याचा अर्थ सगळं मॅनेज आहे। शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते, जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली। लॉटरी काढताना आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं प्रशासनाला देण्यात आलेली नाही, प्रशासनाकडून ती उत्तरं देण्यात आली नाही। मंत्री महोदय तर चुकीच्याच बोलत होत्या। आमचा आरोप आहे ओबीसीवर शासनाने या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे। रोटेशन वर ह्या लोकांनी ओबीसीचं काढलंय, ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं महिला आरक्षण आणि मत